नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, खरीप पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण मित्रांनो, या राज्यातील शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2020च्या खरीप पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि त्याचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे। कोणता जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशानुसार अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली जाणार आहे। न्यायालयाकडून प्राप्त झालेली रक्कम व प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयकृत बँकेचे नवीन बँक खाते उघडण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांनी तसेच आयुक्त यांना विनंती केली होती। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशास अनुसरून शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अदा करण्यासाठी न्यायालयाकडून प्राप्त झालेली रक्कम व्याजासह व प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत वैयक्तिक ठेव खाते उघडण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे। नंबर 1, सदर वैयक्तिक ठेव खात्याचे लेखापरीक्षण करण्यात यावे। नंबर 2, प्रशासकाने वैयक्तिक ठेव खात्याची योग्य देखभाल सुनिश्चित करावी। नंबर 3, वैयक्तिक ठेव खात्यातील पावती खालीलप्रमाणे असेल। त्यातला नंबर अ, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटप करण्याकरता माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रदान केलेल्या धनाकर्षाचे रोखीकरण। नंबर ब, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण। वैयक्तिक ठेव खात्यातून होणारा खर्च हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी आहे। नंबर 4, सदर वैयक्तिक ठेव खाते 3 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच 2025, 26 ते 27 आणि 27 ते 28 साठी चालवण्यास मान्यता परवानगी दिली आहे। नंबर 5, या वैयक्तिक ठेव खात्यामध्ये कोणतीही महसूल जमासह सुली खर्चा संदर्भातील व्यवहार करू नयेत। नंबर 6, प्रशासकाद्वारे या खात्यातील शिल्लकीचा ताळमेळ दरमहा जिल्हा कोषागार कार्यालयाशी जुळवला जाईल। नंबर 7, आर्थिक वर्षाच्या शेवटी कोषागार अधिकाऱ्याने सदर वैयक्तिक ठेव खात्यातील शिल्लक रकमेचा ताळमेळ महालेखापाल कार्यालयाशी घालून शिल्लक रकमेची पुष्टी महालेखापाल कार्यालयात सादर करावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीक विम्याच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती आणि या माहितीबद्दल तुम्हाला समजले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।